रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। स्वरूपाचं अपरोक्ष ज्ञान करून घेण्यासाठी जमलेल्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। चिदाभासाच्या म्हणजे जीवाच्या 7 अवस्था पाहण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। त्यामध्ये अज्ञान, आवरण, विक्षेप आणि परोक्ष ज्ञान इथपर्यंत आपण आलेले होतो आणि आता त्याच्या पुढच्या ज्या आहेत अवस्था अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदावाप्ती हे पाहण्याचा आज प्रयत्न करूयात। अज्ञानाची जी अवस्था आहे म्हणजे अविद्या जी आहे ती अविद्या कशामुळे नाहीशी होऊ शकते तर ब्रह्मविद्येच्या अभ्यासानेच अविद्या नाहीशी होऊ शकते। या व्यतिरिक्त ती अवस्था नाहीशी करायला म्हणजे अज्ञान अवस्थेतून बाहेर पडायला, अविद्येच्या अवस्थेतून बाहेर पडायला दुसरा कुठलाही उपाय किंवा मार्ग नाही। तर ब्रह्मविद्या जितकी जास्त आत्मसात करू तितकं अविद्येची पकड जी आहे ती आपल्या चित्तावरची कमी कमी होत जाईल आणि अविद्येची पकड जशी कमी होत जाईल तसं चित्तातल्या भ्रांती कमी होत जाऊन आपल्या स्वस्वरूपाचा आनंद लुटण्यासाठी आपलं अंतःकरण जे आहे ते त्या ठिकाणी तयार होऊन जाईल, सुसंस्कारित होऊन जाईल। त्यानंतर विक्षेप नावाचा एक दोष चित्तातला किंवा या ठिकाणी त्याला जी अवस्था म्हटलेली आहे म्हणजे चित्ताची चंचलता जी आहे ती कमी करण्यासाठी, ती अवस्था दूर करण्यासाठी, चित्ताला एकाग्र करण्यासाठी उपाय काय आहे तर निष्काम उपासनेनेच हा विक्षेप नावाचा दोष जातो किंवा या अवस्थेच्या पलीकडे। कारण ह्या 3 ज्या अवस्था सुरुवातीच्या आहेत त्या अज्ञानाच्या आहेत। जीव ज्या वेळेला अज्ञान दशेत असतो त्यावेळेला त्याच्या चित्तावर या 3 अवस्थांचा भरपूर पगडा असतो आणि त्यामुळे आनंदघन असणारा परमात्मा असं आपलं मूळचं स्वरूप असून सुद्धा सुख आणि दुःख, मी सुखी आहे मी दुःखी आहे ह्या पद्धतीने आपण स्वतःविषयी बरळत राहतो। आणि हे बरळणं थांबवायचं असेल म्हणजे जीवाला जिकिरीने जगणं थांबवायचं असेल आणि अत्यंत आनंदाने मोकळेपणाने सुखरूप होऊन जगायचं असेल तर या 3 अवस्था ओलांडून आपण पलीकडे गेलं पाहिजे। मग विक्षेप नावाचा जो दोष आहे किंवा ही जी अवस्था आहे ती आपल्याला पार करायची असेल तर निष्काम उपासना भगवंताची करायला शिकलं पाहिजे। मग या उपासनेमध्ये किती गोष्टी येतात, नामोपासना आहे, ध्यानोपासना आहे, कर्मोपासना आहे इत्यादी पद्धतीने त्या छान समजावून घेऊन त्या सातत्याने जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या चित्तातला हा दोष विक्षेप म्हणजे चांचल्य जो आहे तो नाहीसा होऊ शकतो आणि चित्त जसजसं एकाग्र होत जाईल तसतसं आत्मस्वरूपाची चित्ताला जाणही येईल आणि धारणा सुद्धा करता येईल। त्यानंतर आवरण नावाची 3री अवस्था। आता आवरण हा सुद्धा चित्तावरचा एक दोषच आहे कारण स्वस्वरूपाचं भान नसणे यालाच आवरण असं म्हटलेलं आहे। आता हे आवरण कोणाच्या कृपेने जातं तर श्री गुरूंच्या कृपेने जातं। श्री गुरु जोपर्यंत आपल्याला ते ब्रह्म तू आहेस असं समजावून सांगत नाहीत तोपर्यंत ब्रह्मरूप असून सुद्धा आपल्याला मी ब्रह्म आहे असं अनुसंधान आतमध्ये धारण करता येत नाही।
ब्रह्म निधर्म निर्णे निजधर्मा साधू मुखे ब्रह्मत्व ये ब्रह्मा, असं नाथ महाराज म्हणतात की ब्रह्माच्या ठिकाणी तर ते कसं आहे, ते निधर्म आहे, त्याच्या ठिकाणी कुठलाच धर्म नाही, धर्म अधर्माच्या पलीकडे असणारं असं ते ब्रह्म नावाचं तत्व म्हणजे आपलं स्वरूप आहे. मग ते जाणण्याचा उपाय काय आहे, तर जाणण्याचा उपाय एकच आहे, साधू मुखे ब्रह्मत्व ये ब्रह्मा, की साधूकडनं, संतांकडनं, श्री गुरूंकडनं ज्या वेळेला आपण तत्वमसी महावाक्याचा उपदेश ऐकू आणि तत्वम असी या 3 पदांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार करून आपल्या जीवनामध्ये त्या पद्धतीने विचार धारणा करून जीवन जगण्याचा प्रयत्न करू, त्यावेळेला आपल्याला आपल्या ब्रह्मस्वरूपाची नक्की ओळख होणार आहे. मग जोपर्यंत या 3 अज्ञान दशेतील अवस्थेमध्ये जीव आहे तोपर्यंत आनंद घन परमात्मा असून सुद्धा तो सुखरूप होऊ शकत नाही आणि त्याचा सुखाचा शोध सुद्धा थांबू शकत नाही. तोपर्यंत इकडं तिकडं हात मारणं जे त्याचं आहे सुखासाठी ते सतत चालू राहतं. नंतर आपण पाहिलेलं आहे की श्री गुरु आयुष्यात आल्यानंतर किंवा सत्संगतीमध्ये श्रवण करण्याचा ज्या वेळेला आपण मनापासून प्रयत्न करतो त्यावेळेला शब्दाद्वारे आपल्या स्वरूपाचं ज्ञान जे आहे ते शब्द ज्ञान आपल्याला होऊ शकतं. पण हे शब्द ज्ञान सुद्धा यथार्थ व्हायला पाहिजे. यथार्थ वक्त्याकडनं जर त्याचं निरूपण झालेलं असेल म्हणजे वक्ता असावा साचार अनुभवाचा, याप्रमाणे ज्याला त्याचा अनुभव आलेला आहे अशा वक्त्याकडून जर आपल्याला या आत्मतत्वाविषयीचं संपूर्ण ज्ञान, शब्द ज्ञान ऐकायला मिळालं, श्रवण करायला मिळालं, तर आपल्या चित्तातले जे दोष आहेत, कुठले कुठले दोष आहेत आपल्या चित्तात, तर सगळे वेदवाक्य जे आहेत ते ब्रह्मासंबंधी सांगतात की नाही, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे ते ब्रह्म आहे की नाही, आणि ते ब्रह्म मी असणे शक्य आहे का, इत्यादी प्रकारच्या ज्या शंका आहेत आपल्या चित्तातल्या त्या निवृत्त होण्याचा एकमेव उपाय आहे तो म्हणजे संत संगतीमध्ये एखादा तरी ग्रंथ शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्ही आम्ही समजून घेणे. अपार पुण्यगाठी तरी श्रवण लाहे, असं दासबोधाच्या आरतीमध्ये कल्याण स्वामी म्हणतात की अपार पुण्यगाठी असल्याशिवाय आपल्याला यथार्थ श्रवण पूर्णपणे होऊ शकत नाही. श्रवणाचा आपण जितका प्रयत्न करू तितका तो यशस्वी खरोखरी होऊ शकतो, पण मनाने ते स्वतःवर बिंबवला असेल तर, अन्यथा काहीतरी कारणाने अहो जेव्हा चालू असतं तेव्हा आमचं ऐकणं होत नाही, मग आम्ही नंतर ऐकतो, या पद्धतीने ते सगळं मागे पुढे होतं, किंवा कालचं प्रवचन ऐकायचं राहतं, एखादं प्रवचन सुटून जातं, ह्या पद्धतीने कितीतरी विक्षेप, अडथळे, प्रतिबंध त्यामध्ये निर्माण होतात. आणि हे सगळे प्रतिबंध दूर केव्हा होतील, तर ज्या वेळेला मी मनावर पूर्णपणे घेईल की नाही हे मला करायचंच आहे, ते माझ्या हिताचं आहे आणि कशाही परिस्थितीमध्ये वेळ काढून हे मला ऐकलंच पाहिजे, असं स्वतःच्या हितासाठी जो जागरूक होतो तो मात्र श्रवण मनापासून करण्याचा प्रयत्न करतो. आणि असं श्रवण केल्यानंतर, श्रवणानंतर मनन, निधिध्यासन या सगळ्या गोष्टींचा म्हणजे अंतरंग साधनांचा अंगीकार करून ज्या वेळेला आपण साधना व्यवस्थित करतो त्यावेळेला परोक्ष ज्ञानानंतरची एक अवस्था म्हणजे एक टप्पा जो आहे तो आपल्या समोर येतो आणि तो आहे अपरोक्ष ज्ञान. मागच्या प्रवचनामध्ये आपण उदाहरण पाहिलं होतं की अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय आहे, तर अपरोक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष आलेला अनुभव, प्रत्यक्ष झालेलं अनुभवाचं ज्ञान, याला अपरोक्ष ज्ञान असं म्हटलेलं आहे. जसं आईचं उदाहरण घेऊन आपण पाहिलं होतं की आईची महती आपल्याला लहानपणापासूनच माहिती असते, पण आईपणाचं प्रत्यक्ष अनुभव, प्रत्यक्ष ज्ञान ज्या वेळेला आपल्याला पहिलं अपत्य होतं त्यावेळेला आईपणाचा प्रत्यक्ष अनुभव जो आहे तो तुम्हाला आम्हाला येऊ शकतो. म्हणून अपरोक्ष ज्ञान जे आहे ते आत्म्यासंबंधी तुम्हाला आम्हाला पूर्णपणे अंगी बांधल्यानंतर जर झालं तर त्याचं पुढे सांगितलेलं आहे की शोकनाश होतो. आता हे अपरोक्ष ज्ञान म्हणजे नेमकं काय आहे, तर कुटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा हे माझं मूळचं स्वरूप आहे हे कळणं. आता श्री गुरु जीवनात येण्यापूर्वी आपण स्वतःला कोण कोण समजत असतो, एक देह सापेक्षतेने आपण स्वतःच
वर्णन करत असतो, मी काळी आहे, गोरी आहे, उंच आहे, लठ्ठ आहे, या पद्धतीने. त्यानंतर अंतःकरण सापेक्षतेने, बुद्धी सापेक्षतेने मी हुशार आहे, मी मठ्ठ आहे, या पद्धतीने स्वतःचं वर्णन करतो. नंतर परिस्थिती सापेक्षतेने स्वतःचं वर्णन आपण करत राहतो. त्यामध्ये सुद्धा परिस्थिती सापेक्षतेने म्हणजे मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, ह्या पद्धतीने स्वतःविषयी बोलत असतो. पण हे जे सगळे व्यवहारातले मी आहे ते मी हे आभासिक मीचं स्वरूप आहे, आणि खरा मी जो आहे तो श्री गुरु आपल्याला सांगतात की ते तू आहेस, म्हणजे ते ब्रह्म तू आहेस. ज्या सुखाचा, सुखरूपतेचा तू शोध घेतो आहेस, ते सुखरूप तत्व बाहेर नसून तुझ्या आतमध्येच चैतन्य रूपाने अखंड अनुभवात आहे. पण जोपर्यंत तुझी बहिर्मुख वृत्ती आहे तोपर्यंत तुला त्याचं ज्ञान होणार नाही. आणि म्हणून आपल्याला साधना करायला सांगतात, परतोनी पाठीमोरे ठाके, की जी आपली बहिर्मुख झालेली अंतःकरण वृत्ती आहे तिला तू अंतर्मुख करण्याचा प्रयत्न कर. आणि असा प्रयत्न केल्यानंतर अपरोक्ष ज्ञान जे आहे, प्रत्यक्ष ज्ञान जे आहे, ज्याला आत्मज्ञानाचा अनुभव असं म्हणतात, ते होण्याची काय आहे तर शक्यता आहे. आता आत्मज्ञान होण्याची शक्यता कुठल्या बुद्धीला येऊ शकते? आता वास्तविक पाहता बुद्धीला शब्दज्ञान होतं, पण बुद्धीला आत्मज्ञान होत नाही, असं आपल्या समोर मांडणी आहे. कारण बुद्धी निवृत्त झाल्याशिवाय आत्मा नावाचं तत्व कळतच नाही. जो अहंकार आमचा आम्ही जपलेला आहे तोपर्यंत आम्हाला आमच्या स्वरूपाचं जाण येणं, भान येणं शक्य नाही. मग आता असं असून सुद्धा कुठल्या बुद्धीला आत्मज्ञान होऊ शकतं, असाही एक प्रश्न आपल्या समोर आहे. तर रजोगुणी आणि तमोगुणी बुद्धी जी आहे ती आत्मतत्वापासून जणू काही दूरच दूर गेलेली आहे. आता रजोगुण आणि तमोगुणाचे आविष्कार सुद्धा आत्म्याच्या सत्तेवरच चाललेले असतात, पण रजोगुणी आणि तमोगुणी बुद्धीला मात्र आत्मज्ञान होण्याची सुतराम शक्यता नाही. म्हणजे बुद्धीला आत्मतत्वाचा बोध होण्याची शक्यता फक्त सत्वगुणामध्ये आहे. आणि तो सत्वगुण सुद्धा कसा पाहिजे? सत्वगुणाचे या 3 गुणांचे समर्थांनी 2 प्रकार केलेले आहेत, एक शबल आणि एक शुद्ध. मग जिथं शुद्ध सत्वगुण जागृत झालेला आहे, जिथं स्वभावामध्ये तो पूर्णपणे वर आलेला आहे, त्या बुद्धीला मात्र आत्मज्ञान होऊ शकतं. बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी, अशी ज्ञानेश्वरी मधली एक सुंदर ओवी आपल्या समोर आहे. आता बुद्धी निश्चय आत्मज्ञान असं म्हटलेलं आहे, म्हणजे बुद्धीच्या निश्चयामध्ये आत्मज्ञान होण्याचं वर्म साठवलेलं आहे. मग आता आमच्याजवळ बुद्धी आहे की नाही? सगळ्यांजवळ बुद्धी आहे, पण ती स्थूल बुद्धी आहे, ती रजतमाने रंगलेली बुद्धी आहे, ती दृश्य व्यवहारामध्ये अडकलेली आणि दृश्य व्यवहाराचं सतत चिंतन करणारी अशी आमची बुद्धी आहे. आणि म्हणून तिला बुद्धीच्या आतमध्येच दडून असलेल्या आत्मचैतन्याची जाण अजिबात येत नाही. मग साधकाचं सगळ्यात पहिलं काम कुठलं आहे? जर त्याला आत्मज्ञान करून घ्यायचं आहे, जर त्याला आत्मरूप होऊन राहायचं आहे, तर मग त्याच्यावर पहिली जबाबदारी साधनेची कुठली आहे? तर स्वभावामधला सत्वगुण जो आहे तो आमचा वरचढ ठेवणे. आणि सत्वगुण जर वरचढ ठेवला तर या सत्वगुणी अंतःकरणामध्ये काय काय नांदतं ते आपण तपासायला पाहिजे. अंतःकरणाच्या 3 वृत्ती आपल्या समोर दिलेल्या आहेत. एक शांत वृत्ती आहे, एक घोर वृत्ती आहे, आणि एक मूढ वृत्ती आहे. मूढ वृत्ती म्हणजे काहीच न कळणे. ती तमोगुण जर अंतःकरणात जास्त असेल तर अंतःकरण ह्या पद्धतीचं असतं. घोर वृत्ती म्हणजे सतत संसाराचं चिंतन, सतत संसाराची काळजी, हे असं व्हावं, तसं व्हावं, हे होऊ नये, ते होऊ नये, या पद्धतीने सतत अंतःकरणामध्ये उलटे सुलटे विचार आणि चित्ताला घोर लावणारे विचार असे जे सतत सुरू असतात ते रजोगुणामुळे आहेत. रजोगुणाचं प्राबल्य ज्या वेळेला स्वभावामध्ये जास्त असतं त्यावेळेला अंतःकरण घोर वृत्तीने काय झालेलं असतं तर पूर्णपणे ते रंगलेलं असतं, आणि त्यामध्ये सुद्धा आत्मदर्शन होण्याची शक्यता नाही. मग शांत वृत्ती ज्या ठिकाणी सत्वगुण वर असतो, क्षमा, शांती
इत्यादी दैवी गुणसंपदा जी आहे ती ज्याच्या ठिकाणी पूर्णपणे अंगी बांधलेली असते, असं जे अंतःकरण आहे विवेक वैराग्याने परिपूर्ण झालेलं, असं जे अंतःकरण आहे त्या अंतःकरणामध्ये सत्वगुण असतो आणि सत्वगुणामध्ये सहजच अंतःकरणाची शांती जी आहे ती त्या ठिकाणी नांदत असते आणि अशा शांत अंतःकरणामध्ये आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान होण्याची पूर्ण शक्यता असते। म्हणून साधकाची जबाबदारी काय आहे तर आपला सत्वगुण जो आहे तो वर आणण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला पाहिजे। मग हा वर येण्यासाठी काय काय आधार घ्यावे लागतील? मग देवाच्या संगतीत राहावं लागेल, देवाची पूजा अर्चा असं करून जो सत्वगुण आमचा जो आहे तो वर आणण्याचा प्रयत्न आहे। साधू संगती सत्संगतीमध्ये राहण्याचा सतत प्रयत्न करावा लागेल। याचा अर्थ घरदार सोडून एखाद्या संताच्या मागे धावत जाणं किंवा त्याच्या घरी जाऊन राहणं हा उपाय आहे का तो? असं नव्हे। जेव्हा जमेल आमच्या प्रपंचातून तेव्हा तसंही करायला हरकत नाही, पण एखाद्या सद्ग्रंथाचं वाचन नित्य नियमाने मी करत राहिले तर त्या संत संगतीत राहण्याचा जो परिणाम आहे तो आमच्या मनावर होत राहतो आणि अंतःकरणातला सत्वगुण जो आहे तो आमचा सतत वर राहतो। रजतम मागे सारा, सत्वगुणाचा लावा अंगारा, असं आपल्या समोर साधकाला एकनाथ महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे। जर तुम्हाला स्वस्वरूपाची पूर्णपणे ओळख करून घ्यायची असेल तर रजतमाला मागे सारा। एक दृष्टांत आहे आपल्या समोर की आपल्या गच्चीवर आपण 3 एकसारखे भांडे ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे। एका भांड्यामध्ये त्या पाण्यामध्ये कुठलाच रंग मिसळलेला नाही। दुसरं जे भांड आहे त्याच्यामध्ये एक सारखं बुडबुडे निर्माण करणारं काहीतरी आपण खेळणं ठेवलेलं आहे, जसं फिशपॉट मध्ये असतं त्याप्रमाणे, म्हणजे तिथं सारखी हालचाल आहे, तरंग आहे। आणि तिसरं जे भांड आहे त्यामध्ये कोळशाची पूर्ण बारीक पूड करून आपण टाकलेली आहे, त्यामुळे ते वरचं पाणी सुद्धा कसा थर साचलेला आहे त्याच्यावर तर पूर्ण काळाशार झालेला आहे। मग अशा वेळी वरच्या सूर्याचं किंवा चंद्राचं प्रतिबिंब कुठल्या भांड्यामध्ये आपल्याला छान दिसेल? या ठिकाणी पूर्ण काळा झालेला आहे त्यामध्ये चंद्राचं किंवा सूर्याचं प्रतिबिंब पूर्ण छानपणे आपण पाहू शकणार आहोत का? तिथं ते पडणारच नाही। त्यानंतर ज्या भांड्यामध्ये सतत हालचाल निर्माण केलेली आहे, सुरू करून ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये ते प्रतिबिंब आपल्याला छान पद्धतीने पाहता येणार आहे का? पाहता येणार नाही। आणि तिसरं जे भांड आहे त्यामध्ये एकदम शांत असं त्या ठिकाणी पाणी आहे, त्याच्यामध्ये कुठलीही हालचाल नाही, त्याच्यामध्ये कुठलाही रंग मिसळलेला नाही, असं शुद्ध आणि स्वच्छ पाणी ज्या भांड्यामध्ये आहे त्या भांड्यामध्ये सूर्याचं, चंद्राचं आणि आपलं स्वतःचं सुद्धा प्रतिबिंब आपल्याला पाहता येऊ शकतं। मग आता जे शुद्ध आणि शांत असणारं पाण्याचं भांड आहे त्याला सत्वगुण असं म्हणतात, जिथं हालचाल चाललेली आहे त्याला रजोगुण असं म्हणतात, आणि जिथं काहीच कळत नाही, काहीच दिसत नाही त्याला तमोगुणाचं भांड म्हणतात। मग आपलं अंतःकरणाचं भांड या 3 पैकी कुठलं आहे हा ज्याचं त्यांनी होमवर्क करायचं आहे आणि मला माझ्या सुखरूपतेचा शोध घ्यायचा असेल तर मी कसं असलं पाहिजे हे पण या ठिकाणी नक्की करायचं आहे। आणि मग आपली अपरोक्ष ज्ञानाची जी पूर्वतयारी आहे ती त्या ठिकाणी होऊन जाते। पूर्वतयारीशिवाय कुठलाही पदार्थ जसा उत्तम होऊ शकत नाही तसं अंतःकरणाच्या पूर्वतयारीमध्येच काय आहे? आत्मज्ञानाचं वर्म साठवलेलं आहे। त्यामुळे अंतःकरणाची जी पूर्वतयारी आहे ती एकदम साधकांनी मनापासून शुद्ध आणि स्वच्छ अंतःकरण केलं पाहिजे। देहे शुद्ध करूनी हरीसी भजावे। आता तो देह कुठल्या पद्धतीचा शुद्ध करायचा आहे तर 4ही देह आमचे शुद्ध असले पाहिजे, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण। आता स्थूल देह जो आहे तो पाण्याने स्वच्छ करता येतो, साबण लावून स्वच्छ करता येतो, पण सूक्ष्म देहाची शुद्धतेला मात्र फार काय करावं लागतं तर प्रयत्न करावे लागतात। शुद्ध सूक्ष्म देह जो आमचा आहे तो कशामुळे मलिन झालेला आहे? काम क्रोधादी विकारांमुळे तो अत्यंत मलिन झालेला आहे। मग तेवढे विकार त्याच्यातून काढून टाकल्याशिवाय ते सूक्ष्म शरीर आमचं जे आहे ते शुद्ध होऊ शकत नाही। अज्ञानाचा जो देह आहे आमचा तो ब्रह्मविद्या शिकूनच आम्हाला शुद्ध करावा लागणार आहे। आणि चौथा जो देह आहे
तुर्यावस्था त्याला म्हणतात, तो महाकारण देह ज्याला म्हणतात, हा महाकारण देह जो आहे त्या ठिकाणी हे सगळं ज्ञान मला जे झालेलं आहे, ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, जीव म्हणजे काय, हे सगळं यथार्थ शब्द ज्ञान जे मला झालेलं आहे ते माझ्या गुरूवरील श्रद्धेमुळे, गुरु कृपेमुळे मला झालेलं आहे असं लक्षात ठेवलं की महाकारण देह सुद्धा ओलांडला जातो. नाही तर मला माझ्या बुद्धीने ज्ञान झालं असं म्हटलं की परत त्या ठिकाणी काय झालेलं आहे, तर अहंकार आलेला आहे. आणि असा अहंकार जिथं शिल्लक आहे त्या ठिकाणी पूर्ण सुखरूपतेचा, ब्रह्मस्वरूपाचा अनुभव येणे शक्य नाही. आणि म्हणून गुरु कशासाठी करायचा असतो, तर अहंकार लयासाठी करायचा असतो. मग आता गुरु केल्यानंतर आमच्या ठिकाणचा अहंकाराचा लय होतो का अजून याही क्षेत्रात तो वाढत जातो? माझ्या इतकी सेवा कोणी करत नाही म्हटलं की परत त्या ठिकाणी काय आलेलं आहे, तो अहंकार जो आहे तो वर आलेला आहे. म्हणून या अहंकाराच्या बाबतीमध्ये अत्यंत सावध, साक्षेपी आणि दक्ष असं साधकाला राहावं लागतं. त्यावेळेलाच तुम्हाला आम्हाला मोक्ष मिळतो, म्हणजे अपरोक्ष ज्ञान होऊ शकतं. आता या ठिकाणी एक खूप सुंदर अशी ओवी आपल्या समोर आहे नाथ महाराजांनी दिलेली. नाथ महाराज म्हणतात की अहंकार धरी सोहमपण, तै चित्ती प्रगटे चैतन्य घन, तेव्हा मनही होय उन्मन, बुद्धीचा निश्चयो पूर्ण परब्रह्मी. ऐसी दशा मोक्षश्रीची समर्थांची सुद्धा एक ओवी या ठिकाणी आहे की मोक्षश्रीची दशा केव्हा आपल्याला प्राप्त होते, तर ऐसी बुद्धी निश्चयाची. त्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी पाहिजे, तीही शुद्ध सत्वगुणाची पाहिजे. आणि अहम आत्मा हे कधीची विसरूच नये की मी आत्मा आहे याचं ज्याला कधीच विस्मरण होत नाही, अशी जी बुद्धी आहे तीच आम्हाला आमच्या स्वरूपापर्यंत नेऊन सोडणारी आहे. आणि त्या व्यतिरिक्तची जी बुद्धी आहे ती बुद्धी आम्हाला मात्र काय करणारी आहे, तर तिथून माघारी परतवणारी आहे. म्हणून बुद्धीवर व्यवस्थित संस्कार, शास्त्रशुद्ध संस्कार तुम्ही आम्ही केले पाहिजे. आता अहंकार धरी सोहमपण म्हणजे श्री गुरु आयुष्यात येण्यापूर्वी मी यूं आहे, मी त्यूं आहे, मी सुग्रण आहे, अमुक आहे, तमुक आहे, असं जेवढा आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास केलेला आहे तेवढ्या त्या व्यक्तिमत्वासह स्वतःच्या ठिकाणी असलेला जपलेला देहाभिमान तुमच्या आमच्या ठिकाणी असतो. आणि परमार्थामध्ये एक ओरिजिनल मी आहे आणि एक डेव्हलप केलेला मी आहे, व्यक्तिमत्व विकास केलेला मी आहे. आता व्यक्तिमत्व विकास पावलेला मी जो आहे तो लौकिकामध्ये शोभून दिसतो, परंतु परमार्थामध्ये स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या विशेषाचा सर्व विसर पडल्याशिवाय आपल्याला निर्विशेष असणाऱ्या आपल्या स्वरूपाचं भान होऊ शकत नाही. म्हणून स्वतःविषयीचे सगळे विषय जे आहेत ते आपण बाजूला केल्याशिवाय, त्यांना बाधित केल्याशिवाय निर्विशेष असणाऱ्या मीचा आपल्याला शोध लागणार नाही. विषय काय चाललेला आहे आपला, अपरोक्ष ज्ञान, ज्याला आपल्या स्वरूपाचं अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान करून घ्यायचं आहे. त्याच्या ठिकाणी अहंकार धरी सोहमपण की म्हणजे बाकीचे मी जे आहे ते सगळे बाजूला करून, सविशेष मीला बाजूला करून निर्विशेष असणारा मी म्हणजे आत्मा म्हणजे ब्रह्म मी आहे असं जो धारण करतो तो अहंकार शुद्ध झालेला आहे. सत्याचा जो स्वाभिमान तोची जाणावा निराभिमान, असं समर्थांची एक सुंदर ओवी आपल्या समोर आहे. आता हा सुद्धा सत्याचा अभिमान आहे, पण हा सत्याचा अभिमान आम्ही कशासाठी धारण केलेला आहे, कारण असत्य पगड्यातून सुटण्यासाठी. सत्याचं विसर पडल्यामुळे असत्य बंधनामध्ये, असत्य असणाऱ्या गोष्टीमध्ये, अनित्य असणाऱ्या गोष्टीमध्ये आम्ही रंगून आणि रमून पडल्यामुळे स्वतःच्या स्वरूपाचं विस्मरण झालेलं आहे. मग ते स्मरणात आणण्यासाठी बाकीचे मी जेव्हा जेव्हा माझ्या चित्ताला जाणवतील तेव्हा तेव्हा ते बाजूला करणे आणि मी आत्मा आहे असा मला सद्यस्थितीमध्ये जरी अनुभव नसला तरी माझ्या श्री गुरूंनी मला सांगितलेलं आहे की तो आत्मा तू आहेस. गुरुवाक्ये मन धुतले असं आपल्या समोर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की गुरुवाक्याने मन धुवायचं आहे. मग गुरुवाक्य काय आहे, तर तो आत्मा तू आहेस.
तो आत्मा तू आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचं साधनेत रूपांतर सोहम मध्ये केलेलं आहे. त्यामुळे मला सतत स्वयंसूचना द्यायची आहे. ज्या ज्या वेळेला मला माझ्यातले सविशेष मी जाणवतील त्या वेळेला मी बाकीचं काही नसून मी ब्रह्म आहे, मी चैतन्य घन आहे, मी आत्मा आहे अशी सतत स्वतःला काय द्यायची आहे तर सूचना द्यायची आहे. त्याला स्वयंसूचना असं म्हणतात, ऑटो सजेशन असं म्हणतात आणि साधकांनी ते करायचं आहे. तै चित्ती प्रगटे चैतन्य घन. आता आत्मा जो आहे तो अखंड असणारा जसा आहे तसा तो चैतन्य घन आहे, ज्ञान घन आहे. मग सतत तो मी आहे असं जो अनुसंधान ठेवेल त्याचं चित्त सुद्धा त्या चैतन्य घनासारखं होऊन राहील की नाही. चित्ताचा मनाचा एक स्वभाव आहे, ते ज्याच्या सहवासात राहतं तसं हळूहळू ते होत जातं. मग अखंड आत्म्याच्या सहवासात राहिल्यानंतर चित्त आमचं चैतन्य घन सतत होऊन जाईल. त्या चित्ताने दृश्य जगतातलं कुठलंही धारणा न करता त्या अखंड ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी रंगून आणि रमून जाईल. आणि ते झालं की मग तेव्हा मनही होय उन्मन. आता या उन्मनी अवस्थेची तुम्हाला आम्हाला सर्व साधकांना खूप ओढ आहे. निशिदिनी गुरुराया, उन्मनी झोप आली वगैरे वगैरे आम्ही अभंगही ऐकतो म्हणतो आणि त्याची खूपच ओढ आहे. आता हे उन्मनी मन म्हणजे काय आहे हो तर दृश्य जगताविषयीचे हे हवं ते नको ह्या पद्धतीचे सर्व संकल्प विकल्प आमच्या चित्तातले थांबून जाणे याला उन्मन झालेलं मन असं म्हणतात. मग ज्याच्या चित्तामध्ये फक्त आता आत्मरूपाशीच एकरूप व्हायचं असं ज्यांनी पूर्ण निश्चय केलेला आहे तो बाकीच्या दृश्य जगतातले काही संकल्प करेल का हे हवं ते नको म्हणून. ते चित्त त्याचं धारण करून ठेवेल का बाकीच्या गोष्टी नाही करून ठेवणार. आणि असं ज्या वेळेला चित्तातले पूर्ण संकल्प विकल्प थांबतात आणि माळीये जेवते नेले तेव्हा ते निवांतचे ठेले ह्या पद्धतीची जीवनामध्ये पूर्णपणे जीवनाकडे बघण्याची दृष्टी आमची होऊन जाते. त्यावेळेला ते मन आमचं उन्मन झालेलं असतं. नाही तो उन्मनी मन म्हणजे तुम्हाला आम्हाला काहीतरी वेगळंच वाटतं की त्याचं बिलकुल जगतातल्या कुठल्याही गोष्टीचं त्याला भान नाही, त्याचं चित्ताला खूपच आकर्षण असतं. आता ह्या गोष्टी कधीतरी चित्त एकाग्र झाल्यावर आम्हाला नित्याच्या व्यवहारातही अनुभवाला येतात. पण असं तटस्थ होऊन राहणं, काहीतरी विक्षिप्तासारखं वागणं असं या ठिकाणी आपल्याला मान्यच नाही. सगळे संत जे आहेत ते सहजावस्थेत होते आणि तुम्हाला आम्हाला सुद्धा सहजावस्थेत राहण्याचाच त्यांचा उपदेश आहे. म्हणून तेव्हा मनही होय उन्मन बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी. की ज्या वेळेला शुद्ध सत्वगुणी बुद्धी मी ब्रह्म आहे असा पूर्ण निश्चय निसंशयपणे करेल आणि त्या बुद्धीला त्याचा बोध होईल त्यावेळेला आपल्या सुखरूपतेचा आपल्याला शोध लागला असं समजायला अजिबात हरकत नाही. मग आता निदिद्ध हे अपरोक्ष ज्ञान कशामुळे होतं. श्रवणाने आत्मा कळतो, मननाने साधक बाधक विचार होऊन आत्मस्वरूपाला गवसणी घालण्यासाठीचे साधक विचार अंतःकरणामध्ये ठेवायचे आणि दृश्य जगतासंबंधीचे जेवढे बाधक विचार आहेत तेवढे सगळे चित्तातून काढून टाकायचे. कारण आम्हाला अपरोक्ष ज्ञान होण्याच्या आड नेमकं काय येत आहे. अगापई पांडुकुमारा येता स्वरूपाची या घरा करी तसे आडवारा विश्वाभासू जो. या विश्वाचा जो भास आहे त्याला जे आम्ही सत्यत्व देऊन ठेवलेलं आहे ते विश्वाला दिलेलं सत्यत्व म्हणजे माझ्या देहाला, कुटुंबाला, नातेसंबंधांना दिलेलं जे सत्यत्व आहे तेच मला माझ्या स्वरूपाच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी अडथळे निर्माण करणारं आहे. म्हणून विश्वाचा जो भास आहे त्याचं एकदा स्वरूपच समजून घ्यायचं आणि ते आभासिक आहे हे लक्षात आल्यानंतर माझ्या आश्रयाने राहणारा जो जीवात्मा आहे तो सुद्धा आभासिक आहे. म्हणजे मीच मला माझ्यापासून दूर ठेवल्याशिवाय माझ्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान मला होणार नाही. आणि ही जी अंतरंग साधना आहे ती ज्याला कळते त्याला अपरोक्ष ज्ञान होऊन जातं. आता हा आवरण दोष चित्तावर आमच्या कसा पडलेला असतो. एक छान आपल्या समोर गोष्ट आहे त्याच्यासाठी. एक 10 तरुण मित्र जे आहेत ते प्रवासाला निघालेले असतात. सगळ्यांना पोहता वगैरे येत असतं.
एकदा त्यांना नदीचा असा सुंदर देखावा पाहायला त्या ठिकाणी उभे राहतात आणि नंतर चला आता आपण पोहत पोहत पलीकडच्या तीरावर जाऊया असं सगळेजण ठरवतात. सगळ्यांना पोहता येत असल्यामुळे नद्यामध्ये काय करतात तर उड्या मारतात त्या नदीमध्ये आणि पोहत पोहत पलीकडच्या तीरावर जातात. पलीकडच्या तीरावर गेल्यानंतर अरे आपण 10 जण होतो, सगळेजण आलो की नाही ते बघूयात असं म्हणून एक जण त्यातला जो आहे तो प्रत्येकाला मोजायला सुरुवात करतो. आता प्रत्येकाला त्यांनी मोजायला सुरुवात केल्यानंतर तो स्वतः मोजणारा असल्यामुळे समोरचे त्याला 9 बरोबर दिसत होते. 1 2 3 4 अरे 9 जण आहेत आणि तो जो मोजणारा आहे तो स्वतःला गृहीत न धरत नसल्यामुळे मीच 10वा आहे हे त्याच्या लक्षात नसल्यामुळे अरे आपण 9 जण आलो म्हणून तो ओरडतो आणि त्याचं ते ओरडणं ऐकलं की सगळ्यांनाच असं वाटतं की अरे आपण 10 जण होतो आणि आता 9 जण आलेले आहोत आणि मग एक जण बुडाला की काय, एक जण मागे राहिला की काय असं म्हणून त्यांची शोधाशोध पळापळ सुरू होते. अर्धा पाऊण तास झाला तरी त्यांना तो 10वा काही सापडत नाही त्या ठिकाणी. मग त्यांची ती धावपळ पाहून तिथून एक चाललेला सज्जन साधू संत असतो त्या मार्गावरून जाणारा, तो विचारतो सहज कैसी कळवळ्याची जाती करती लाभावी न प्रीती, की कोणीतरी हे संकटात अडकलेले दिसतात, सगळ्यांचे चेहरे म्लान झालेले आहेत, तेव्हा आपण चौकशी केली पाहिजे की बाबा काय झालं इथं. मग ते जे संत आहेत ते विचारतात काय झालं, तुमची धावपळ कशासाठी चाललेली आहे. अरे म्हणे आम्ही 10 जण होतो, त्या तीरावरून या तीरावर येण्यासाठी पोहत पोहत इकडे यायला निघालो आणि आता फक्त 9 जण आहोत, एक जण काही सापडत नाही. हो का, आता मी मोजून पाहतो असं म्हणतात ते संत आणि सगळ्यांना म्हणतात एका लाईनीत उभा राहा. मग 1 2 3 4 5 6 असं करत हे बघ 10. आता मी मोजतो तेव्हा हे 10 जण आहेत मला लक्षात आलेलं आहे, त्यामुळे तुम्ही सगळेजण इकडे आलेले आहात. 10वा जो आहे तो अजिबात बुडालेला नाही. मग यांची चूक कुठं झालेली होती तर जे मोजणारे होते ते स्वतःला त्यामध्ये मोजत नव्हते आणि बाहेरचे जे 9 जण आहेत तेवढे मात्र त्यांना दिसत होते आणि स्वतःला मोजायचं ते त्या ठिकाणी सोडून देत होते. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी एक जण बुडाला असा त्या ठिकाणी भ्रम निर्माण झालेला होता. आता वास्तविक पाहता तो बुडालेला होता का नाही, पण त्यांच्या चित्तामध्ये सगळ्यांच्या काय निर्माण झालेला होता, भ्रम निर्माण झालेला होता. आणि हा भ्रम काढण्यासाठी तुम्ही 9 नसून तुम्ही 10 जणच आहात आणि तो 10वा तू आहे हे समजून सांगण्यासाठी तिथं 11वा एक संत यावा लागला. आणि मग 11वा संत येऊन ज्या वेळेला त्याने त्या ठिकाणी सांगितलं की तो 10वा तूच आहेस, त्यावेळेला आपण सगळेजण सुखरूप आहोत असं त्यांच्या लक्षात आलं आणि पुढच्या प्रवासाला ते निघून गेले. मग आता या ठिकाणी काय आहे तर 10वा स्वतःला मोजायचं विसरत होता म्हणून एका त्रयस्थानी येऊन त्या ठिकाणी त्यांना पटवून दिलेलं आहे की तो 10वा तूच आहेस. तसं श्री गुरु येऊन आम्हाला पटवून देतात की बाबा रे, ज्या सुखासाठी तुझी तळमळ चाललेली आहे ते सुख हे बाहेर कुठं नसून तुझ्या आतमध्येच तो सुखरूप आत्मा जो आहे तो पूर्णपणे आत्मारामाच्या रूपाने तुझ्याच अंतःकरणात वस्तीला आलेला आहे. त्यामुळे सुखाचा शोध जर तुला घ्यायचा असेल तर अंतःकरण वृत्ती जी आहे ती आतमध्ये वळव. मुरडुनिया उलटविली नयन बाहुली असा एक गुलाबराव महाराजांचा अभंग आहे की काय साधना केलेली आहे त्यांनी तर बहिर्मुख असलेली अंतःकरण वृत्ती आहे ती आतमध्ये वळवलेली आहे आणि आतमध्ये ती वळवल्यानंतर त्यांना काय दिसलेलं आहे तर नंद तनय मंच किमी शयन पावली. आता नंद तनय म्हणजे कृष्ण, इथं वाच्यार्थाने जो कृष्ण आहे तोच लक्षार्थाने ब्रह्म आहे आणि अशा ब्रह्माच्या ठिकाणी मी पूर्णपणे शयन केली म्हणजे मी त्यामध्ये पूर्णपणे विलीन झालेली आहे आणि तो आत्मा मी आहे. ह्या पद्धतीने त्या ठिकाणी अपरोक्ष ज्ञान म्हणजे बुद्धीला झालेला निश्चयात्मक बोध आणि तो बोध कुठला आहे तर तो आत्मा मीच आहे. ह्या पद्धतीने आता हा आत्मबोध होण्यासाठी काय करावं लागतं तर श्रवण मनन, मननानंतर निदिध्यासन जे आहे ते साधकाला निदिध्यासन करावं लागतं. तत्वमसी असं महावाक्य श्री गुरूंकडनं ऐकल्यानंतर
तत् म्हणजे काय, त्वम म्हणजे काय, असी म्हणजे काय, या 3 पदांचा सुद्धा वाच्यार्थ लक्षार्थ लक्षात घ्यावा लागतो. वारंवार वारंवार ते ऐकल्यानंतर स्वतःच्या ठिकाणी त्या पद्धतीचं परत मनन करावं लागतं. आणि असं मनन निधिध्यासन करता करता केव्हा तरी आपण तद्रूप होऊन जातो. सरिता जशी वाहता वाहता कधीतरी एकदा त्या सागराला पूर्णपणे मिळून जाते, त्याप्रमाणे चित्त त्या चैतन्याचं सतत चिंतन करत असताना कधीतरी पूर्ण ब्रह्मरूप होऊन जातं. मग आमच्या ठिकाणी उपाय काय आहे? त्या ठिकाणी छान आपल्या समोर एक उदाहरण आहे की झोपायची वेळ झाल्यानंतर गादीवर जाऊन पडणं हे आमचं काम आहे, पण झोप लागणं हे काय आहे? झोप लागणं ती आम्हाला लागणं कठीणच असते. ती त्याचीच कृपा व्हावी लागते, त्या निद्रादेवीची. त्यावेळेला ती कधीतरी त्या ठिकाणी लागून जाते. तसं साधना करणं, श्री गुरूंनी दिलेली साधना करणं हे आमचं काम आहे. आणि ती साधना मनापासून करता करता कधीतरी श्री गुरूंची त्या ठिकाणी आमच्यावर कृपा होऊन जाईल. म्हणजे सोहम शब्दे मारा केला विठ्ठल काकुळती आला. आणि त्या विठ्ठलाची कृपा झाल्यानंतर तो त्याचं संपूर्ण असणारं असं जे ब्रह्मस्वरूप आहे ते आमच्या चित्ताला जाणवून दिल्याशिवाय राहत नाही. पण साधना नित्य करणं एवढं माझं काम आहे. आणि ते काम करता करता कधीतरी त्या समाधी अवस्थेचा आनंद माझ्या चित्ताला देण्याचं काम त्या श्री गुरूंचं विठ्ठलाचं आहे. मग आता ते काम ते जरूर करणार आहेत, पण त्याच्या आधीची जी साधना आहे ती आम्ही व्यवस्थित सांभाळली पाहिजे. त्या ठिकाणी जर टाळाटाळ केलेली असेल, यांत्रिकपणाने केलेली असेल तर मात्र आम्हाला अपरोक्ष अनुभवापर्यंत पोहोचता येणार नाही. कारण जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा असं सांगून ठेवलेलं आहे आपल्याला की तुमच्या मनात जसा भाव तसं तुम्हाला येणारं त्याचं फळ आहे. म्हणून श्री गुरूंच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवल्यानंतर मग आम्हाला त्या तत्वाचा अनुभव यायला वेळ लागणार नाही. म्हणजे अपरोक्ष ज्ञान जे आहे ते झाल्याशिवाय राहणार नाही. पण अनंत जन्मीचे जे आमचे संस्कार आहेत ते पुसून नवीन संस्कार अंतःकरणाने धारण करून ठेवेपर्यंतचा जो मधला पिरियड आहे त्या ठिकाणी जर साधकाचं धैर्य गळून पडलं तर मात्र त्या ठिकाणी दोष कोणाचा आहे? तर आमच्या धरसोड वृत्तीचा आहे. नाही तर अहो अनुग्रह घेतला पण अजून नाही, आता पी हळद आणि हो गोरी असं काही या क्षेत्रात नाही. हे इन्स्टंट होणारं ज्ञान नाही. तर या ठिकाणी माझे प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहणे ते व्हायचं तेव्हा नक्की होणार आहे. आणि या परमार्थामध्ये कधीही त्याला फळ मिळणार नाही असं होऊच शकत नाही. कारण जो जो की जे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धिते असं संतांनी आम्हाला काय दिलेलं आहे? तर आश्वासन देऊन ठेवलेलं आहे. आता त्यानंतर अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर कुठलं फळ आम्हाला प्राप्त होणार आहे? तर शोकनाश असं सांगतात. ते जे आहेत ते 2 फळं हे अपरोक्ष ज्ञानानंतरचे आम्हाला सांगितलेले आहे. एक शोकनाश आहे आणि 7वं जे आहे ते अनिर्बंध तृप्ती आनंदावाप्ती असं दोन्ही नावं त्याला दिलेले आहेत. आता शोकनाश हे फळ, आता आपल्याला शोक आहे की नाही? सगळ्यांना शोक कशाला म्हणतात आणि ह्या शोक कशामध्ये आहे? शोक म्हणजे नेमकं काय? आता भगवद्गीतेचा 2रा अध्याय आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला त्या अध्यायामध्ये भगवंत म्हणजे ज्याला भगवद्गीतेची सुरुवात झालेली आहे, तत्वज्ञान सांगायला भगवंतांनी जी सुरुवात केलेली आहे ती या ठिकाणाहून केलेली आहे. त्याला भगवद्गीतेचा उपक्रम असं म्हणतात. अशोचानन्व शोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानु शोचन्ति पंडितः. की भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत की बाबा रे, हा शोक कशामुळे होतो? तो होऊन गेलेल्या गोष्टींची खंत करणे आणि आगामी गोष्टींची चिंता करणे यामध्ये जेव्हा आमचं अंतःकरण हेलकावे खात असतं त्यावेळेच्या अंतःकरणाच्या अवस्थेला शोक असं म्हणतात. शोकाची एक छान व्याख्या या ठिकाणी आपल्या समोर येऊन गेली की होऊन गेलेल्या गोष्टीची खंत करत राहणे. मग आमच्याकडून चुकीचं काही घडलेलं असेल त्याची पण खंत आहे,
आमच्या जवळचे माणसं लवकर गेलेले आहेत त्याची पण खंत आहे, आणि माझ्यानंतर पुढे काय होणार आहे हे अकारण चाललेलं चिंतन आहे. वास्तविक पाहता, जगी पाहता सत्य हे मृत्यूभूमी, ही मृत्यूभूमी आहे. या ठिकाणी येणारा प्रत्येक जण जाणारा आहे. मृत्यू न म्हणे भिकारी, मृत्यू न म्हणे राज्यधारी, असं समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. आता इथून तिथपर्यंत भिकारी ते राज्यधारी हे सगळे त्यामध्ये जाणारे आहेत. एखादा राजा झाला म्हणून त्याला मृत्यू येणार नाही असं नव्हे, आणि एखादा भिकारी असला म्हणून त्याला मृत्यू येणार नाही असंही नव्हे. मग आता काय होणार, कसं होणार असं चिंतन करण्यापेक्षा वर्तमान काळामध्ये जगण्याचा जर आमचा अभ्यास असेल आणि तो वर्तमान काळ जर आम्ही आमच्या साधनेने व्यापून ठेवलेला असेल तर अशी चिंता आणि शोक या गोष्टी आमच्या चित्ताला होऊच शकत नाही. मग खंत करत राहायचं नाही तर आगामी गोष्टीची चिंता करत राहायची. आणि प्रपंचामध्ये चिंता असते. जो प्रापंचिक आहे तो चिंतेने व्याकुळ असतो, आणि जो परमार्थशील आहे तो चिंतनाने प्रसन्न असतो. दोन गोष्टी आपल्या समोर आहेत की कशाही परिस्थितीमध्ये चित्ताची प्रसन्नता त्याची ढळतच नाही. मग हे कशामुळे आहे तर वर्तमान काळाचा उपयोग करून तो अखंड ब्रह्मानुसंधानामध्ये, रामानुसंधानामध्ये, कृष्णानुसंधानामध्ये स्वतःचं जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करतो. कारण होणार ते होय नाका, जाणार ते जाई नाका. समर्थ आपल्याला मनाच्या श्लोकामध्ये एक सांगतात, त्यामध्ये ते म्हणतात की कशाला अकारण चिंता करत राहायची आहे. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. आपल्या चिंतेने प्रपंच बदलणार आहे का? अजिबात बदलणार नाही. डॉक्टर काका तर म्हणतात ब्ल्यूप्रिंट आपल्या सगळ्यांच्या प्रारब्धाने तयार झालेल्या आहेत. आता फक्त आपण ते एपिसोड पाहायचे आहेत. आता ते एपिसोड पाहताना अत्यंत लीलया सहजतेने पाहायचे आहेत का शोकाने व्याकुळ होऊन पाहायचे आहेत, ते ज्याचं त्यांनी ठरवायचं. मग शोकनाश म्हणजे काय तर भूतकाळात घडलेल्या घटनांचं स्मरण नाही, किंवा झालं तरी ते बाध केले प्रमाणे आहे, त्यामध्ये जास्ती रमणं नाही, त्यामध्ये जास्ती रंगणं नाही, आणि भविष्य काळाचं उगीच चित्ताला काय करून ठेवलेलं नाही तर ते चिंतन वाढवून ठेवलेलं नाही. जे व्हायचं आहे ते होणार आहे. पंचदशीमध्ये एक आहे की जीवनमुक्त पदाला आम्हाला पोचायचं असेल तर एक नक्की साधकांनी लक्षात ठेवायचं आहे, जे व्हायचं आहे ते कसंही करून होणारच आहे, आणि जे व्हायचं नाही ते किती प्रयत्न केला तरी होणारच नाही. अशा दोन्ही गोष्टी लक्षात ठेवल्यानंतर चिंता करायचं कारणच काय. व्यावहारिक दृष्ट्या एखादी गोष्ट घडून येण्यासाठी माझ्या सामर्थ्याप्रमाणे, माझ्या ताकदीप्रमाणे, माझ्या कुवतीप्रमाणे प्रयत्न मला जरूर करायचे आहेत, पण त्याच्या पलीकडे जाऊन मला काही करता येत नाही. तिथं प्रारब्धाची मर्यादा आहे. हे एकदा लक्षात ठेवलं तर माणूस अशा अनावश्यक चिंतनातून स्वतःची सुटका करून घेतो आणि आनंदरूप होऊ शकतो. मग आता ब्रह्मरूप झालेला जो आहे त्याच्या सहजच लक्षात येतं की मी ब्रह्मरूप असल्यामुळे, ब्रह्म अजर आणि अमर असल्यामुळे, मीही पूर्णपणे तसा असल्यामुळे, ब्रह्म कालातीत असल्यामुळे कुठल्याही काळाचा घाला सुद्धा या ब्रह्मस्वरूपावर पडू शकत नाही. त्यामुळे पुढच्याही काळाची चिंता करण्याची काहीही गरज नाही. मग माझ्या आश्रयाने राहणारा जो जीवात्मा आहे त्याच्या प्रारब्धाप्रमाणे त्याच्या जीवामध्ये सगळं काही घडत जाणार आहे, पण ते घडणं सुद्धा काय आहे, त्याचा कर्ता कोण आहे, करविता कोण आहे तर भगवंत आहे. हे लक्षात ठेवून तो स्वतःच्या जीवनात घडणाऱ्या घटनांकडे सुद्धा लीलया पाहायला शिकतो, बाधितानुवृत्तीने जगायला शिकतो. आणि अशी बाधितानुवृत्ती ज्याला पूर्णपणे अवगत झालेली आहे त्याच्या जीवनामध्ये शोकनाश पूर्णपणे झालेला असतो. शोकम तरती असं उपनिषद सुद्धा आपल्याशी बोलतंय की शोकातून तो ब्रह्मरूप झालेला जो आहे तो तरुण जातो. कारण प्रारब्ध, क्रियमाण, संचित हे सगळं जीवात्म्याच्या ठिकाणी आहे. आणि आता मी जीवात्मा नसून परमात्मा आहे हे ज्याच्या लक्षात आलेलं आहे तो या जीवात्म्याच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टींमध्ये अडकून राहील का. मग स्वतःच्या
आश्रयाने राहणारा जो जीवात्मा आहे त्याच्याकडे सुद्धा साक्षी भावाने पाहण्याची कला ज्याला अवगत झालेली आहे तो शोकनाश त्याच्या ठिकाणी पूर्णपणे झालेला असतो। मग कुठल्याही परिस्थितीमध्ये अंतःकरणातला आनंद त्याचा यत्किंचित सुद्धा जात नाही। डॉक्टर काकांची एक छान ओवी त्या संदर्भामध्ये आहे। अद्वैत मकरंद या ग्रंथामध्ये ते म्हणतात, तया आदिना अंत मांगल्याची मूर्तिमंत आनंद कदा ना खंत जगता लागी, की त्या स्वरूपाशी जो पूर्णपणे एकरूप झालेला आहे त्याला या जगतात घडणाऱ्या कुठल्याही गोष्टीविषयी खंत राहत नाही। म्हणजे तो दगड झालेला आहे का? त्यांना कशाचंच काही वाटत नाही असं आहे का? असं नव्हे। जगताचं, स्वतःच्या देहाचं, जीवाचं पूर्णपणे वास्तव स्वीकारलेलं असल्यामुळे कल्पना साम्राज्यामध्ये तो वाहवत जात नाही आणि कल्पनेमध्ये वाहवत न गेल्यामुळे त्याचा आनंद जो आहे तो कधीही डिस्टर्ब होत नाही, अखंड आनंद घन होऊन तो राहतो। आणि ह्याचंच तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना वेध लागलेले आहेत की नाही? काय वाटतंय तुम्हाला आम्हाला की असं माझ्या जीवनात असावं की जिथं त्या आनंदाला छेद जाणार नाही, त्याचे भाग पडणार नाही, अखंड आनंदामध्ये राहता येईल। मग सुख आणि दुःख या आमच्या अंतःकरणाने जगताविषयी दिलेल्या प्रतिक्रिया आहेत। आता ह्या प्रतिक्रिया कशातून निर्माण होतात? अनुकूल प्रतिकूल भावातून। आणि डॉक्टर काका आपल्याला साधना सांगतात, अनुकूल प्रतिकूल भावाच्या पलीकडे जाऊन राहणे त्याला साधना असे म्हणतात। आता इतक्या छान छान व्याख्या आपल्या समोर ठेवलेल्या आहे, पण तसा प्रयत्न जर माझ्याकडून होत नसेल, आता अनुकूल एखादी गोष्ट घडेल, घटना घडेल, विचार अनुकूल एखादा मनामध्ये येईल, पण तिथेही तो आला तरी झटकून टाकायचा, प्रतिकूल भावना निर्माण झाली तरी झटकून टाकायची। आणि असं अनुकूल प्रतिकूल झटकून टाकल्यानंतर भगवानुसंधानामध्ये असताना जी काही अंतःकरणाची स्थिती असते त्याला आनंद असं म्हणतात। आता आनंद 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 म्हणजे नेमकं काय आहे? तर जिथं अनुकूल प्रतिकूलता दोन्ही थांबलेली आहे, भगवंताविषयीचं अनुसंधान मात्र अखंड आहे, त्या ठिकाणी जे काही अनुभवाला येतं त्याला आनंद असं म्हणतात। आणि तो आनंद जर मला मिळवायचा असेल तर मला काय केलं पाहिजे? तर स्वरूपाचं अपरोक्ष ज्ञान जे आहे ते माझ्या ठिकाणी मला झालं पाहिजे। आता हे स्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी ज्या वेळेला आम्ही ध्यान करतो, समाधी करतो, त्याही वेळेला ती समाधी लावत असताना किंवा ध्यान साधत असताना ज्ञानेश्वर माऊलींची एक छान ओवी आपल्या समोर आहे। मागील पैस पारुखे, पुढील स्मरावे ते ठाके, ऐसिये सरिसे भूमिके राहे। अशी जी अंतःकरणाची स्थिती आहे की जी भूतकाळामध्ये दड्या मारत नाही, बुड्या मारत नाही आणि भविष्य काळामध्ये उड्या मारत नाही, असं दोन्हीही थांबवून जो वर्तमान कालाचा उपयोग करून घेतो, संधानामध्ये राहतो, त्याला समाधीचा ध्यानाचा अभ्यास जो आहे तो अत्यंत सोपा होऊन जातो। आणि जो सारखा भूतकाळामध्ये रमतो किंवा भविष्य काळामध्ये उड्या मारत राहतो त्याला मात्र असं साधन करता येत नाही। आणि साधना व्यवस्थित नसेल तर अपरोक्ष ज्ञान नाही, अपरोक्ष ज्ञान झालं नाही तर शोक निवृत्ती नाही, शोक निवृत्ती झाली नाही अनिर्बंध तृप्ती असं त्याला म्हटलेले आहे की त्या ठिकाणी त्या तृप्तीला काय होत नाही? तर बाधाच निर्माण होत नाही। आता भूक लागल्यानंतर आम्ही जेवण करतो, त्या वेळेला आम्हाला तृप्ती अनुभवाला येते, पण ती तृप्ती संध्याकाळच्या 8 वाजेपर्यंतची आहे। व्यवहारातली तृप्ती कशी आहे? तर या पद्धतीची आहे। एखादी आवडलेली साडी घेतली, मन कसं तृप्त झालं की जे पाहिजे होतं ते मिळालं, पण किती दिवस आहे ही तृप्ती? अजून दुसरं काहीतरी मोहक दिसत नाही तोपर्यंत ही तृप्ती आहे। त्याच्यापेक्षा जास्ती काही दिसलं विशेषत्वाने की मग हे मागे पडतं आणि त्याच्याकडे हव वाढते, याला अनिर्बंध तृप्ती म्हणत नाही। पण आत्मज्ञान झाल्यानंतर अंतःकरणाला तृप्ती होते ती अनिर्बंध असते। म्हणजे त्या ठिकाणी परत कुठलीही घडामोड करण्याची, बाहेरून काही आणण्याची आवश्यकता भासत नाही। देह धर्मापुरते तिथे सगळे व्यवहार चाललेले असतात, पण हे मिळावं ते मिळावं, असं नको तसं नको, या संबंधी मात्र त्या ठिकाणी आतमध्ये कोलाहल नसतो।
आणि असं जे शांत अंतःकरण आहे त्या ठिकाणी आनंदाबाबतीत सर्व सुखदुःखे जे आहेत त्यांची मर्यादा किंवा सुख दुःख देण्याची मर्यादा जी काही आहे ती अंतःकरणापर्यंत आहे. अंतःकरणाच्या आत व्यापून असणाऱ्या चैतन्याच्या ठिकाणी सुख दुःखाचा स्पर्श सुद्धा होत नाही आणि ते मी कृत्वा असं आपल्या समोर भगवद्गीतेमध्ये कितीदा तरी या सुख दुःख या द्वंद्वाचा उल्लेख येऊन गेलेला आहे. आणि त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की शरीर आणि मनाच्या पातळीवर काही घडामोडी घडतात त्यावेळेला अंतःकरण असल्यामुळे थोडासा तरंग त्या ठिकाणी नक्की उठतो, परंतु तो तरंग उठल्यानंतर त्याचं लाटेत रूपांतर होत नाही किंवा त्या तरंगाच्या मागे धावणं सुद्धा होत नाही. या पद्धतीने अनिर्बंध तृप्ती आनंद असं त्या चित्ताला पूर्णपणे प्राप्त होऊन जातो. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे असं आपल्या समोर तुकाराम महाराजांचा अभंग आहे. वास्तविक पाहता त्यांचं चरित्र जर आपण पाहिलं तर अखंड आनंदाने जगण्याचं जी व्यवस्था आपल्याला वाटते त्या व्यवस्थेतली एकही गोष्ट त्यांच्या घरी नव्हती. पण असं नसून सुद्धा त्यांच्या चित्ताचा आनंद मात्र अखंड टिकलेला असायचा. भजनानंद त्यांना सतत त्या ठिकाणी अनुभवाला यायचा. भगवंताशी सतत त्यांचं संधान जोडलेलं असायचं. सतत भगवंताच्या रेंज मध्ये ते राहिलेले असायचे. आणि तुम्ही आम्ही मात्र कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर, त्या भगवंताच्या कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर कायम आम्ही दृश्य जगतामध्ये वावरणारे असल्यामुळे मग मला जर तो आनंद पाहिजे असेल तर मी काय केलं पाहिजे, तर भगवंताशी अनुसंधान टिकवण्याची कला जी आहे, कसाही प्रसंग येऊ दे, हरुषकाळी विषमकाळी, समर्थांनी नामस्मरण भक्ती जी दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी सांगून ठेवलेलं आहे की कुठल्याही काळी कुठल्याही देहाच्या अवस्थेमध्ये कुठल्याही मनाच्या परिस्थितीमध्ये भगवंताचं अनुसंधान टिकवण्याची शक्ती ज्यांनी कमावलेली आहे त्याला आनंद कधीही सोडून जात नाही. कारण आनंद हेच त्याचं काय होऊन राहिलेलं आहे, तर स्वरूप होऊन राहिलेलं आहे. या पद्धतीने या 7 अवस्था त्या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. आणि त्या आत्मज्ञानाविषयी एकनाथ महाराजांची एक ओवी आपल्या समोर आहे. तेथ नाम रूप गुण नाही मी तुपणाची खूण विद्या अविद्या भान आनंद घन निजरूपी. त्या आनंद म्हणजे कसा आहे, तर मीतूपणाचं द्वैतच त्या ठिकाणी सरलेलं आहे. आरतीमध्ये आपण पाहतो मीतूपणाची झाली बोळवण, एकनाथ महाराजांचीच आरती आहे दत्तात्रयाची, त्यामध्ये मीतूपणाची झाली बोळवण. जोपर्यंत मीतूपणाची बोळवण होत नाही पारमार्थिक दृष्ट्या व्यवहारामध्ये मीतूपणा राहणार आहे. पण आत्मज्ञान ज्याच्या ठिकाणी पूर्णपणे रुजलेला आहे त्याचा हा मीतूपणा सुद्धा बाधितानुवृत्तीने असतो. त्यामुळे त्यात घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, कधीतरी भांडणही करावं लागेल, कधी काही वेगळ्याही गोष्टी व्यवहारामध्ये कराव्या लागतात, पण पोटातलं पाणी हलू न देता. डॉक्टर काकांचं एक आपल्या समोर मांडणी आहे की साधकाला सुद्धा प्रपंच आहे, मागे लागलेला आहे, पण प्रपंच बाधितानुवृत्तीने करायला जो शिकतो तो पोटातलं पाणी हलू न देता व्यवहार करतो. आता तुमच्या आमच्या पोटातलं पाणी तर उकळलेलं असतं, साधं नुसतं हलतं असं नाही, तर पूर्णपणे आतमध्ये ते उकळलेलं असतं. पण शब्दानी शब्द त्या मीतूपणाची बोळवण होण्याच्या ऐवजी मीतूपणा जिथं वाढलेला आहे तिथं तू मैची सिरियल चाललेली असते. आणि ह्या भांडण कटकटीमुळे जे करतात त्यांनाही आनंद नाही आणि जे त्यामध्ये आनंद वाटतच नाही. आणि वाटत असेल तर मग तिथं काहीतरी विकृती आहे त्या मनामध्ये. एक नक्की आहे की भांडण पाहूनही ज्याला त्या भांडणाचा आनंद घेता येत असेल तर तिथं काहीतरी ती एक मानसिक विकृती असेल, जसं राक्षसी वृत्ती आतमध्ये असेल म्हणून युद्ध डोळ्यांनी पाहावं वाटतं, भांडण ऐकावं वाटतं. याला समर्थांनी राक्षसी वृत्ती असं म्हटलेलं आहे. मग आता मला माझ्या जीवनामध्ये आनंद वाप्ती हवी असेल,
अखंड आनंदाने जगायची व्यवस्था माझी मला करायची असेल तर जगात जे चाललंय ते चालू दे, पण माझ्या चित्तातून मी तूपणाची बोळवण जी आहे ती मला करायला पाहिजे. आणि मग ही जी मी तूपणाची बोळवण आहे ती जर मला करायची असेल तर समोरच्याकडे सुद्धा आत्मदृष्टीने पाहायला मी शिकलं पाहिजे. त्याचा उपाय शोधला पाहिजे आपल्याला. नाही तर नुसतं मी तूपणा नको मला असं म्हणून चालणार नाही. मग हा मीतूपणा घालवण्याचा उपाय काय? मीतूपणा कशामुळे आहे? मीतूपणा जो आहे तो स्वभाव दोषामुळे आहे. स्वभाव आमचे जे आहे ते काम क्रोधाने भरलेले आहे आणि म्हणून मीतूपणा सारखा वरवर येत जातो. मग आता त्या स्वभावाच्या पलीकडे जाऊन एकमेकांकडे पाहायला शिकलं पाहिजे. मग आता स्वभावाच्या म्हणजे उपाधीच्या पलीकडे जाऊन पाहायला शिकलं पाहिजे. ती उपाधी काय आहे? शरीर ही उपाधी आहे, अंतःकरण ही उपाधी आहे, अंतःकरणाचे 3 गुण ही उपाधी आहे, त्या 3 गुणांप्रमाणे वर्तणूक ही उपाधी आहे. डॉक्टर काका गमतीने म्हणतात की आपण आपल्या घरातल्या लोकांच्या लीला पाहाव्या. आता लीला या शब्दामध्ये आनंद आहे. आता या सगळ्या भगवंताच्या लीला आहेत म्हणून पाहावं. कर्म मीच करून ठेवलेलं आहे, त्यामुळे त्या कर्माचे भोग द्यायला हे असे नातेवाईक माझ्या अवतीभोवती आलेले आहेत. मग आता त्या नातेवाईकांचा राग करायचा आहे, द्वेष करायचा आहे का पळपुटेपणा करून त्यांना सोडून जायचं आहे? ह्यातलं काहीही न करता बसल्या जागेवर त्यांना सोलून काढा. डॉक्टर काका म्हणतात. आणि इथं सोलून काढा शब्दाचा अर्थ काय आहे? तत्वज्ञानाच्या साह्याने रजोगुणी तमोगुणी माणसे ह्यापेक्षा वेगळं काही वागू शकत नाही. सध्या ते त्यांच्या हातात नसून रजतमाच्या हातात गेलेले आहेत असा विचार करायचा आणि त्याच्या पलीकडे असणारं जे चैतन्य आहे त्याला पाहायला शिकायचं. कारण सत्वगुणाची अभिव्यक्ती सुद्धा चैतन्याच्या सत्तेवर आहे, रजतमाची अभिव्यक्ती सुद्धा चैतन्याच्या सत्तेवर आहे. अभिव्यक्ती करण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला अंतःकरणामध्ये पोटामध्ये नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी त्यांच्याकडे बघण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला मात्र शांतपणे व्यवहार करता येतो. परमपूज्य मंदाताई आणि डॉक्टर काका नेहमी सांगतात की मूळचा प्रत्येक जीव ब्रह्मरूप असल्यामुळे चांगलाच आहे हा विचार आधी मनामध्ये ठेवायचा. मग हे त्यांचं वर्तन जे आहे त्या ह्या पद्धतीचं चुकीचं का बरं होतंय? तर रजतमाने त्यांचा ताबा घेतलेला असल्यामुळे ते त्या ताब्यातून सुटू शकत नाही. आता त्यांचे रजोगुण म्हणून भगवंताला प्रार्थना करणं आपल्या हातात आहे. तेवढी प्रार्थना मात्र आपण जरूर करावी. जास्तीत जास्त प्रार्थनेचा आधार घ्यावा आणि कल्याण करी रामराया जनहित विवरी. अपराधी जन चुकतच गेले. आता रजतमामुळे ते चुकतच जात आहे. त्यांचं त्यांनाही त्यातलं काही कळत नाहीये. हे छानपैकी लक्षात ठेवायचं आहे. कशासाठी? नाही तर तत्वज्ञान छान ऐकलं, 7 अवस्था ऐकल्या, पण प्रत्यक्षात जर मला त्याचा काही उपयोग होत नसेल तर या सगळ्या तत्वज्ञानाचा उपयोगच काय आहे? आणि म्हणून जीवनाभिमुख तत्वज्ञान केलं पाहिजे. हे सगळं ऐकलेलं जे आहे ते कसं केलं पाहिजे? डॉक्टर काकांचा एक आपुलकी नावाचा सुंदर लेख आहे आणि त्यामध्ये डॉक्टर काका म्हणतात नातेवाईकांना वाटतं आपलं एकमेकांवर प्रेम आहे, अमुक आहे, पण खरी आपुलकी जी आहे ती तत्व ओळखल्यावरच टिकवली जाते. टिकवली जाते म्हणण्यापेक्षा सहजच असते. आणि जोपर्यंत ते तत्व ओळखत नाही, ते तत्व कुठलं आहे? तर चैतन्य आहे. माझ्या इतकंच ते चैतन्य समोरच्या आतमध्ये सुद्धा आहे आणि ते चैतन्य हे जर माझं स्वरूप मग मीच माझ्याशी भांडायचं का? आपलेच दात आणि आपलेच ओठ. एका शरीरात जसे आपलेच दात आणि आपलेच ओठ असतात तसं एकाच कुटुंबात आपलेच असतात. क्षमाशील वृत्तीने कुटुंबाला एकत्र ठेवण्याचा जरूर प्रयत्न करायचा आहे, पण पोटातलं पाणी हलू न देता भगवंताच्या अनुसंधानामध्ये सतत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे की नाम रूप गुण ह्याच्या पलीकडे असणारं असं जे चैतन्य नावाचं तत्व आहे ते प्रत्येक ठिकाणी पाहायला शिकल्यानंतर मी तूपणाची नक्की बोळवण होते. एक स्वतःवरून काका म्हणतात नेहमी समजून सांगावं एखादं तत्वज्ञान सांगताना. आता पहिल्यांदा आम्ही डॉक्टर काकांचा अनुग्रह घेतला, त्यानंतर हळूहळू सासरचे माहेरचे सगळ्या अनुग्रह घेतला. तिने अनुग्रह दिल्यामुळे
या सगळ्यांकडे बघण्याची माझी दृष्टी बदलली। आता ही जाऊ आहे, ती बहीण आहे, ही मुलगी आहे, ती सून आहे असं न पाहता हे सगळे डॉक्टर काकांचे अनुग्रहित आहे आणि ज्याप्रमाणे त्यांनी निर्माण केलं आणि त्यात तो प्रविष्ट झाला तसं तुम्ही अनुग्रह दिला आणि तुम्ही त्यामध्ये प्रविष्ट त्यांच्याकडे बघण्याचा प्रयत्न करा, तो नक्की टिकेल। आणि डॉक्टर काकांना या विचाराला वाटला त्यांना त्या ठिकाणी की हाच विचार करायला पाहिजे आणि यालाच खरं विवेक जागृती असं म्हणतात, असं त्यावेळेला काका बोलून गेले। आता इतक्या छान पद्धतीने ते जर आपल्याला जुळवून घेता आलं, तत्वज्ञान जर जीवनाभिमुख करता आलं तर त्यासारखा आनंद दुसरा नाही। नाहीतर साधना चाललेल्या आहेत आणि इकडं बाकीचा गोंधळ सुद्धा मनामध्ये तसाच आहे। अहो मग इतके वर्ष झाले आम्ही अनुग्रह घेऊन पण अजून चित्ताला समाधान नाही, शांती नाही, तृप्ती नाही, आनंद नाही। आणि डॉक्टर काका म्हणतात आनंद, शांती, तृप्ती, निर्भयता परमार्थ नावाचं काही नांदलं पाहिजे जिथं काम, क्रोध, लोभ, मोह त्याच मागे